गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण भीमा आम्हांसी. निरोपिजे स्वामी कृपेसी, पूर्वी कवणा साक्ष झाली एक. समस्त तीर्थ सांडुनी, श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज दोन. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थमहिमा ऐकणे चित्ती. वांछा होतसे ज्ञानज्योती, कृपासिंधू गुरुराया तीन. सिद्ध म्हणे नामधार कासी, गोकर्ण भीमा मज पुस्सी. सांगेन तूज विस्तारेसी, एकचित्ते परियेसाचार. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्वधर्मर्थ देखा पाच. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुतिनिपुण. बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी सहा. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी. प्रवेशला महावनासी, वस्ती शार्दूल सिंह जेथे सात. निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत. भेटला तेथे अद्भुत, दैत्य ज्वाळाकार भयानक आठ. राजा देखोनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी. मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तया वेळी नऊ. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंदतसे प्रबळी. पाषाण हाणी कपाळी, बंधुशोके करोनिया दहा. प्राण त्यजिता निशाचर, बंधूसी म्हणतसे येर. जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू अकरा. ऐसे बोलोनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी. अनेक मायापाशी, नृप धरिले तया वेळी बारा. रूप धरोनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे. सेवकत्व करी राज्याचे, अतिनम्रत्वे बोलोनिया तेरा. सेवा करी नानापरी, सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसांवरी, वनांतरी राजा होता देखा 14. समस्त मृग जिंकुनी, दुष्ट जीवाते वधोनी. राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा 15. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी. आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा 16. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवीचे सविवेक. कापटे होता तो सेवक, तया स्थानी ठेविला 17. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी. जे जे मागेल भाणवसी, सर्व आणूनी त्वा द्यावे 18. अंगीकारोनी तो सेवक, नरमांस आणोनी देख. कापट्य भावे करवी पाक, केली शाक तया वेळी 19. ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमांसासी. पाहता कोप आला वसिष्ठासी, दिधला शाप ते वेळी 20. वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आम्हांसी. त्वरित ब्रह्मराक्षस होसी, म्हणोनी शाप दिधला 21. शाप देता ते काळी, राजा कोपला तात्काळी. अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले 22. नेणे मांसपाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला. वृथा आमुते शाप दिधला, आपण शापीन म्हणतसे 23. उदक घेऊनी अंजुळी, शापाव्या सिद्ध झाला ते काळी. तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते 24. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील 25. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण. अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरी 26. शाप देता कल्मषपाणी, पडले राजाचे चरणी. कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव 27. राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी. उद्धरी स्वामी बाळकासी,
एवढा कोप काय काज 28 करुणावचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होशील 29 उहशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी ब्रह्मराक्षस राजा पर्येसी होऊनी गेला वनांतरातीस निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षितचे अनेक जंत पशुमनुष्य आदिकृनी 31 ऐसे क्रमिता तेवनी मार्गस्थ दंपते दोनी ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर 32 येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊनी गेला भक्षाव्यासी विप्रस्त्री समागमे 33 अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसचरणी राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पित्या 34 भक्षी गा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती मज भक्षी गा म्हणे सुमती वल्लभाते सोडोनिया 35 पतिविण राहता नारी जन्म वृथाची दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे 36 पती लावण्य पूर्ववेसी वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू रक्षिसी जगी होईल तूज पुण्य 37 कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्या कुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी 38 ऐसे नानाप्री देखा विप्रस्त्री करी महादुखा बोलन मानोने राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले 39 पती ते भक्षिले देखोनी शाप वदली ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारे 40 तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनी 41 परी रमता स्त्रियेस्वे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्म्या तू राक्षसा 42 शाप देऊनी तयावेळी पतीच्या अस्थि मिलवुनी जवळी काष्ठे घालोनिया प्रबळी अग्निप्रवेश केला तिने 43 ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका पुनरपी राजा होऊन ऐका आला आपुले नगरासी 44 विप्रस्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगितली खून म्हणे संग करिता तक्षण मृत्यू असे आपणासी 45 गीताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख 81 वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे 82 कृतयुगी ब्रह्मऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात 83 मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्मऋषी पर्येसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती 84 अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिंधारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वस्ती 85 त्वगस्थिमात्र श्रीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची पर्येसा 86 गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किंपुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर 87 गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थाना 88 नाना शृंगार करुनी अनेक भूषणे विराजमानी सूर्यशी विमानी वहनी येती वळंघोनिया 89 स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजेकारणे येती सकळिका महाबळेश्वरलिंगासी 90
जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात 91 अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेवदानवादी येर वर लादले सर्व तया ठाई 92 शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड गिळी महाबळेश्वर दर्शने 93 रावणादी राक्षसकुळी कुंभकर्ण येर सकळी वर लादले ये स्थळी बिभीषण पूजितसे 94 ऐसे समस्त देवकुळ सिद्धदानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानाप्री 95 लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ 96 ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई 97 धर्मक्षेत्रपाळादी दुर्गादेवी शक्तिवरुंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात 98 गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे 99 सांगो किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खून समस्त उदके जाणावी तीर्थे 100 कृतयुगी महाबलेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्णपित कलियुगी कृष्णवर्ण जाहला एक सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्मरूपाने 2 पश्चिम समुद्रतीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा 3 ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे दुहशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने 5 दर्शनमात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय तयांसी गती गोकर्णलिंग दर्शने 5 ते स्थानी पुण्यदिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम 6 एखादे समे गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाणा 7 आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी परवा भितरी स्नान करूनी समुद्रतीरी दानधर्म करावा 8 शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी 9 व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य 110 काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजनमात्रे तुष्टसे 11 असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत 12 ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्लभता नेणती मूढ बधीर जाणा 13 उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जाव्या सोपान पद्धती असे परियेसा 14 ऐसे या गोकर्णस्थानासी जे जाती जन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थांसी लाधती लोक अवधारा 15 स्नान करूनी समस्त तीर्थी महाबळेश्वरलिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा 16 ऐशाप्री गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी 17 राजा म्हणे गौतमासी गोकर्णस्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोड यापासी साक्ष झाली असेल 18 विस्तारोनी ते आम्हांसी
सांगावे स्वामी करुणेसी, म्हणोनी लागला चरणांसी, अतिभक्ती करोनिया 19, म्हणे गौतम ते वेळी, गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखिली असे 120, गेलो होतो आम्ही यात्रे, देखिला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जन्मात्र, यात्रारूपे करोनिया 21, माध्यान्हकाळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्षछायेते, दुरोनी देखिले चांडाळी ते, वृद्ध अंध महारोगी 22, शुष्कमुखी निराहारी, कुष्ठ सर्वांगश्रीरी, कृमी पडले अघोरी, पूळ शोणित दुर्गंधी 23, कुक्षिरोगी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अति विव्हळा, वस्त्र नाही परिधाना 24, चंद्रसूर्यकिरण पडता, प्राण जाय कढगता, शौचव्याधी असे बहुता, सर्वांगशूळ महादुहकी 25, विधवा आपण केशवपनी, दिसे जैसी मुखरमणी, क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे 26, ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्षछायेसी, देह टाकिला धरणीसी, त्यजू पाहे प्राण आपुला 27, प्राण त्यजिता ते वेळी, विमान उतरे तत्काळी, शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खटवांग धरुनिया 28, टंकायुधे चंद्र भाळी, दिव्यकांती चंद्रासारखी केवळी, किरीटकुंडले मिरवली, चतुर्वर्ग येणेप्री 29, विमानी सूर्यासारिखे तेज, अतिविचित्र दिसे विराज, आले चांडाळी एकाच, अपूर्व वरतले ते वेळी 30, आम्ही पुशिले शिवदूतांसी, आले ती कवण्या कार्यासी, दूत म्हणती आम्हांसी, न्याव्या आलो चांडाळीते 31, ऐकोनी दूताचे वचन, विस्मित झाले आमुचे मन, पुनरपी केला त्यासी प्रश्न, ऐक राया तू एकचित्ते 32, ऐशिया चांडाळी पापिणीसी, कैसी योग्य विमानेसी, नेऊनिया श्वानासी, सिंहासनी कैसे योग्य 33, या जन्मादारभ्य इसी, पापे पापसंग्रहासी, ऐशी पापीण दुर्वृत्त इसी, केवी न्याल कैलासा 34, नाही इसी शिवज्ञान, न करीच हे तपसाधन, दया सत्य कदा नेणे, इसी कैसे न्याल तुम्ही 35, पशुमांस आहारिसी, सदा करी जीवहिंसी, ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी, केवी नेता स्वर्ग भुवना 36, अथवा कधी शिवपूजन, न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही 37, शिवरात्री उपोषण, नाही केले पुण्यदान, यज्ञयागादी साधन, नाही केले इणे कधी 38, न करी स्नान पर्वकाळी, नेणे तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादी सकळी, केले नाही इणे कधी 39, या सर्वांगी पूळ शोणित, दुर्गंधी असे बहुत, ऐशी चांडाळी दुर्वृत्त, कैसी विमानी बैसवाल 140, अर्चन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांग तेची खुणा, कृमी निघती मुखांतून, पूर्वाजित काय केले 41, ऐशी पापिणी दुराचारी, केवी नेता कैलासपुरी, योग्य नव्हे चराचरी, तुम्ही केवी न्याल इसी 42, गौतम म्हणे रायासी, ऐसे पुशिले दूतांसी, त्यांनी सांगितला आम्हांसी, आद्यंत ते चांडाळीचा 43, म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हांस सविस्तर, असे आश्चर्य परियेसा 44, पूर्वी इचे जन्मस्थान, ब्राह्मणकन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख 45, अतिसुंदर रूप इसी, उपवर जाहली पितृगृहासी, मिळेवर तियेसी, चिंता करीती मातापिता 46, मिळेवर सुंदर तिसी,
उन्मत्त झाली 10 वरुषी मिळवुनी एका द्विजासी ग्रह्योक्तेंसी लग्न केले 47 विवाह झाली आवरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणेपरी होती नारी परियेसा 48 वर्ता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुह पंचत्व पावला तात्कालिक विधिलेख करुनिया 49 ऐकोनी तिचे मातापिता कन्या आपुले घरा आणिती तत्वता पतीचे दुहखे दुहखिता खेद करी ते नारी 150 अतिसुंदर पूर्वव्यासी मदे व्याप्त प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषाते देखोनिया 51 गुप्तरूपे क्वचित काळी जारकर्म करी ते बाळी प्रगट झाले तत्काळी गौप्य नोहे पातक 52 आपण विधवा असे नारी पूर्वव्यासी अतिसुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन 53 ऐसे तिचिया पातकासी विदित जाहले सर्वांसी वाळीत केले तियेसी मातापिता बंधुवर्गी 54 शंका होती पहिली तिसी निहशंक झाली व्यभिचारासी प्रकटरूप अहर्निशी रमो लागली नगरात 56 तिये नगरी एक वाणी रूपे होता अतिलावण्यगुणी त्यासी तिने पूर्ववेस देखोनी झाली त्याची कुलस्त्री 57 तया शूद्राचिया घरी वर्थसे ते नारी ऐसी पापिणी दुराचारी कुळवैरीण 42-58 श्लोक स्त्रियः कामे नश्यन्ति ब्राह्मणो हिनसेव्या राजानो ब्रह्मदंडेन यत्यो भोगसंग्रहात 59 टीका स्त्रिया नास्ती कामवेगे ब्राह्मण नास्ती हिनसेवे राज्य जाय द्विजक्षोभे ली नासे विषयसेवने 160 शूद्रास्मे अहर्निशी रमत होती अतिहर्षी त्र जाहला तियेसी शूद्रगृही असता 61 नित्यमास आहारतिसी मद्यपान उन्मत्तेसी होऊनी तया शूद्रमहिषी होती पापिणी दुराचारी 62 वर्ता एके दिवसी उन्मत्त होवोनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिणीने 63 छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनेसी शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षाव्या 64 आप्र भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरू पाहे जावोनी धेनू दोहाव्यालागी 65 वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरी पाहातसे शिरास स्पष्ट दिसे वासरू 66 अनुतप्त होवोनी ते वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणोनी चिंती दुरात्मिणी 67 तया वत्सशिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणोनी परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले 68 जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका भक्षिले म्हणोनी रडे देखा पती पुढे येणेप्री 69 ऐसी कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दूती इमपुरा 170 घातली तियेसी नरकात भोग भोगी अतिदुहखित पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा 71 उपजतांची जाहली अंधळी विद्रूपवर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती मायामोहे 72 उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडा बाळपणी तेसी विघडा पोसिताती येणेप्री 73 ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिताजननी दरिद्री झाली निराश्रय 74 सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजिती तियेसी स्वजन भ्रात भिक्षा मागोनी उदर भरित
रक्षण करी शरीर आपुले 75 येणेप्री चांडाळी वर्त असे बहुतकाळी क्षुधेने पीडित सर्व काळी आप अंध कुष्ठ देही 76 मिळे तिसी वस्त्र अन्न दुहक करीत अतिघन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे 77 भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदर तिसी दुहखे विलापे अपार 78 व्याधी असे शरीरासी शोणित पुय परियेसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे 79 ऐसे वर्तान्म माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देख 180 शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा 81 देशोदेशीचे राजे देखा हस्तीर्था दिसहित ऐका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी 82 ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसाव किती हास्ती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा 84 ऐसी महाजनांसमवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तयांस्वे जात असे 85 येणेप्री गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने 86 लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर वोढुनी मागत महाजन लोकांसी 87 पूर्वीची पापी आपण पीडत असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणोनी मागे सकळिका 88 नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आप क्षुधाक्रात होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणे 89 सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावीण बाघेशीत अक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळिक हो 190 पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिक 91 येणेप्री मार्गांत चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी घाली भिक्षा तिसी 92 येरी विव्हळे क्षुधाक्रात जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात तेधवा 93 पूजेसी जाती सकळजन त्याते मागे आक्रंदोन एक म्हणती हांसोन उपवास आजी अन्न कैचे 94 हाती होती बिलवंजरी घाली ती तियेच्या करी आघ्राणोनी पाहे येरी भक्षणवस्तू नव्हे म्हणे 95 कोपोने टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अल्भ्य पूजा घडली देखा 96 कोणीन घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिलवंजरी शिवमस्तकी 97 इतुके पुण्य घडले तिसी प्रयत सहान करिता परियेसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवाकडे केले 98 येणेप्री चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथुनी उठली दुसरे दिवसी भिक्षा मागाव्या कारणे 99 पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्गन दिसे जात असे मंदमंद 200 सूर्यरश्मी करुनी तिसी दुःख होय अस्मसहसी पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते एक ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षछाये समीप त्यजू पाहे प्राण त्वरित म्हणोनिया आलो धावोनी 2 पुण्य घडले इसी आजी उपवास शिवतिथी काजी
बिल्वपत्रे ईश्वर पूजी. घडले रात्री जागरण 3. तया पुणे करुनी इचे. पाप गेले षज्जन्मीचे. हे प्रीतिपात्र ईश्वराचे. म्हणोनी पाठविले आम्हांसी 4. ऐसे म्हणती शिवदूत. तियेवरी शिंपुनिया अमृत. दिव्यदेह पावुनी त्वरित. गेली ऐका शिवलोका 5. ऐसे गोकर्ण असे स्थान. गौतम सांगे विस्तारोन. रायासी म्हणे तू निघून. त्वरित जाई गोकर्णासी 6. जातांची तुझी पापे जाती. इह सौख्य परत्र उत्तम गती. संशयन धरी गा चित्ती. म्हणोनी निरोपी रायासी 7. परिसोनी गौतमाचे वचन. राजा मनी दृढ संतोषोन. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण. पापा वेगळा झाला तो 8. ऐसे पुण्यपावन स्थान. म्हणोनी राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे ऐक कथन. नामधार का एकचित्ते 9. म्हणोनी सरस्वती गंगाधरू. सांगे गुरुचरित्र विस्तारू. श्रोते करुनी निर्धारू. एकचित्ते परियेसा 210. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण भीमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः 7. ओवी संख्या 210. श्री गुरुदत्तात्रेयार्पणम्.